नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण अशा काही चांगल्या सवयी जाणून घेणार आहोत, ज्या चांगल्या सवयी गरजेपेक्षा जास्त असल्या तर कालांतराने मित्र आणि कुटुंबाला दूर ढकलतात. तुम्ही गरजेपेक्षा जास्त चांगले आहात ही गोष्ट इतरांना खटकू शकते. जेव्हा कोणी तुम्हाला म्हणतं की तुम्ही खूपच चांगले आहात, तेव्हा ती प्रशंसा नसेलही तो एक इशारा असू शकतो. त्यांना तुम्हाला हे सांगायचं असतं की तुमचा सहज गैरफायदा घेतला जातो, कारण तुम्हाला नाही म्हणणे जवळजवळ अशक्य असते. कोणी तुमच्याशी कितीही वाईट वागले तरी ते सहन करण्यात तुम्ही माहीर आहात. याचा अर्थ असा नाही की तुम्ही वाईट वागावे, पण जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त चांगले वागला तर आयुष्यभर तुमची पायपुसणी होईल आणि लोक तुम्हाला तुडवतील. स्वतःच्याच हितापेक्षा जास्त चांगले असणे म्हणजे काय? चांगले असणे हा एक उत्तम गुण आहे, पण चांगले असणे आणि गरजेपेक्षा जास्त चांगले असणे यात फरक आहे. गरजेपेक्षा जास्त चांगले असणे हे एखाद्याच्या मानसिक आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. जे लोक गरजेपेक्षा जास्त चांगले असतात ते स्वतःच्या गरजांपेक्षा इतरांच्या गरजांना प्राधान्य देतात. जेव्हा लोक विनंती करतात किंवा मागतात तेव्हा ते क्वचितच नाही म्हणतात. ते अनेकदा स्वतःच्या गरजा आणि इच्छांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात आणि स्वतःपेक्षा इतरांना अधिक महत्त्व देतात. त्यांना अनेकदा इतरांना खुश ठेवणारा असेही म्हटले जाते. हे तुमच्यासारखेच वाटते का? तुमच्या स्वभावावरून माहीत आहे की तुम्ही विचार करत असाल, मी काही फार चांगला नाही, मी फक्त नम्र आहे आणि मला लोकांची काळजी आहे. जर असे असेल तर तुम्ही गरजेपेक्षा जास्त चांगले आहात आणि याचीही 11 चिन्हे तुम्ही पाहिली पाहिजे. 1. तुम्ही पटकन माफी मागता. जर कोणी तुम्हाला धडकले किंवा तुमच्या बोलण्यात व्यत्यय आणला तर तुम्ही माफी मागता. तुम्ही प्रत्येक गोष्टीची जबाबदारी घेता, ज्यात इतरांच्या असभ्यतेचाही समावेश आहे. जेव्हा खरोखरच नुकसान झालेले असते तेव्हा नातेसंबंध सुधारण्यासाठी माफी मागणे अत्यंत अत्यावश्यक असले तरी गरजेपेक्षा जास्त आणि जलद गतीने माफी मागण्याची, विशेषतः जेव्हा ती अनावश्यक किंवा प्रामाणिकपणा नसलेली असते, तेव्हा त्याचे हानिकारक परिणाम होऊ शकतात. संशोधनातून असे दिसून आले आहे की यामुळे आत्मसन्मान कमी होऊ शकतो, नातेसंबंधांमध्ये अस्वास्थ्यकर समीकरण निर्माण होऊ शकतात, संवादात अडथळा येऊ शकतो आणि अंतिमतः लोक दुरावू शकतात. 2. तुम्ही कोणत्याही आणि प्रत्येक गोष्टीसाठी देणगी देता. तुम्ही अशी कोणतीही क्राउड फीडिंग मोहीम किंवा वॉकथॉन पाहिलं नाही जिल्हा तुम्ही नकार देऊ शकला नाही आणि स्वयंसेवा कार्यासाठी तुम्ही सर्वांचे पहिले प्राधान्य असता. उदार असण्याची इच्छा तीव्र असू शकते, परंतु निधी उभारणीच्या आव्हानांचा सततचा भडीमार सहन केल्याने अखेर देणगीदारांमध्ये थकवा येऊ शकतो, ज्यामुळे लोकांची देणगी देण्याची इच्छा कमी होते. जेव्हा संभाव्य देणगीदारांना कामाचा ताण जाणवतो, त्याच्या योगदानाचे कौतुक होत नाही, परिणामतः अनिश्चितता वाटते आणि ते भावनिकदृष्ट्या खचलेले असतात. 3. तुम्ही इतर लोकांबद्दल गरजेपेक्षा जास्त संवेदनशील आहात. तुमची ऑर्डर चुकल्यास ती वस्तू किचनमध्ये परत पाठवण्याचा विचार तुमच्या मनात कधीच आला नाही, किंवा कोणी तुमचे नाव चुकीचे उच्चारल्यास ते दुरुस्त करण्याचा विचारही कधी आला नाही, कारण तुमच्यामुळे त्यांना वाईट वाटावे असे तुम्हाला नक्कीच वाटणार नाही. तुम्ही अतिशय नम्र आहात आणि इतके की कधी कधी ते प्रमाणाबाहेर जाते, म्हणजे स्वतःच्या फायद्याची चूक कधीच न करण्याची सवय असलेली स्त्री जी मित्र आणि कुटुंबियांना दूर लुटते. तुम्ही बसमध्ये धड उभे राहू शकत नसाल तरीही तुमची जागा सोडाल, दरवाजा उघडा धराल आणि नेहमी कृपया व धन्यवाद म्हणाल. जरी नम्रता हा सामान्यतः एक सकारात्मक गुण असला तरी अतिनम्रतेमुळे खऱ्या नात्यात अडथळा निर्माण होऊ शकतो, अविश्वास निर्माण होतो. संशोधनातून असे दिसून आले आहे की नम्रता आणि प्रामाणिकपणा यांच्यात संतुलन साधणे, जिथे व्यक्ती दयाळू आणि स्पष्ट वक्ता दोन्ही असू शकते, हेच निरोगी आणि समाधानकारक नातेसंबंध जोपासण्यासाठी महत्त्वाचे आहे. तुम्हाला इतरांच्या नकारात्मक भावना सतावतात. जरी तुम्ही लोकांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असलात तरी कधी कधी ते तुमच्यावर रागावतात. जर तुम्ही नकळतपणे कोणाला रागवले असेल किंवा दुखावले असेल
तर तुम्हाला रात्री झोप लागणार नाही आणि तुम्ही ही परिस्थिती वेगळ्या पद्धतीने कशी हाताळू शकता याचा विचार करत राहता. तोपर्यंत संघर्षाचा समावेश नसेल जोपर्यंत तुम्ही अक्षरशः काहीही कराल. 6. तुम्ही नरम स्वभावाचे आहात अशी तुमची ओळख आहे. कोणालाही कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास तुम्ही ती कराल. पहाटे 2 वाजता विमानतळापर्यंत सोडायला, हो, ॲलर्जी असूनही माणसेला सांभाळायला, नक्कीच. आणि जर कोणाला पैशांची गरज असेल तर तुम्ही स्वतःकडे पैसे न ठेवता त्यांना उधार द्या. 7. तुम्हाला स्वतःपेक्षा इतरांना मजा येत आहे की नाही याची काळजी जास्त असते. तुम्ही जर पार्टीचे यजमान असाल तर तुम्हाला स्वतः मजा येत नाही, कारण तुम्ही इतर सर्वजण आनंदात आहेत की नाहीत याची खात्री करण्यातच व्यस्त असता. जेव्हा तुम्ही पाहुणे असता तेव्हा तुम्ही पार्टी देणाऱ्या लोकांना मदत करण्यासाठी शक्य ते सर्व काही करता. आतापर्यंत सर्वांना माहीत झालं असेल की तुम्हाला स्वयंपाकघरात शोधावे, कारण पार्टी तुमची असो वा नसो साफसफाई तुम्हीच करत असता. 8. दुसऱ्याच्या जागी काम करता. तुम्ही आधीच 3 लोकांचे काम करत आहात. गरज पडल्यास तुम्ही त्यांची जागा घ्यायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. पण तुम्हाला शंका आली की तुमची कंपनी नफ्यात नाही तर तुम्ही पगारवाढ मागणार नाही. जर तुम्हाला 1 वर्षापूर्वी पगारवाढीचे आश्वासन दिले गेले असले तरीही. 9. तुम्ही फसवणुकीला सहज बळी पडता. तुम्ही लोकांमध्ये चांगले पाहण्यातच इतके व्यस्त असता की तुम्हाला सत्य कधीच दिसत नाही. तुम्ही प्रत्येक रडक्या कहाणीवर विश्वास ठेवता आणि प्रत्येक ठगाच्या जाळ्यात अडकता. संशोधनातून असे दिसून आले आहे की फसवणुकीला बळी पडणे हा एक अत्यंत एकाकी अनुभव असू शकतो, ज्यामुळे त्यांच्या सामाजिक वर्तुळापासून दूर जाऊ शकतात. 10. तुम्ही क्वचितच मदत मागता. कोणावरही ओझं बनणं किंवा कोणालाही त्रास देणं ही सर्वात शेवटची गोष्ट असेल जी तुम्हाला कधीही नको असेल. लोक तुमचे देणे लागत असतील पण तुम्ही ते कधीच वसूल करू शकणार नाही. जरी स्वावलंबन हा एक सकारात्मक गुण मानला जात असला तरी सातत्यानं मदत नाकारल्यानं जवळीक कमी होऊन विश्वासाला तडा जाऊन दुरावा निर्माण होऊन नात्यांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतात. मदत मागण्याची आणि स्वीकारण्याची क्षमता विकसित करणे हे अधिक निरोगी आणि समाधानकारक नातेसंबंध निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. 11. तुम्ही प्रत्येक संभाषणात नेहमी ऐकणारे असता. तुमचा मित्र त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला अगदी तपशीलवार सांगतो, पण त्याला तुमचं ऐकायला कधीच वेळ नसतो. तरीही तुम्ही त्याचे ठोक उचलता. जेव्हा एखादी वयस्कर व्यक्ती तुम्हाला एका कोपऱ्यात गाठून समाज कसा रसातळाला गेला आहे याबद्दल बडबड करत राहते, तेव्हा तुम्ही त्यांचं मन दुखवू नये म्हणून लक्षपूर्वक ऐकता. जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त चांगले असाल तर नाही म्हणायला शिकण्याची हीच योग्य वेळ आहे. नाही म्हणणे हे निरोगी मर्यादा निश्चित करणाऱ्या पहिल्या टप्प्यांपैकी एक आहे. लोकांना नकार द्यायला सुरुवात करा, कारण तुम्ही नेहमी स्वतःसाठीच प्रथम आहात. नेहमीच. आणि विषय संपला. चांगले असणे आणि नम्र असणे हे वाईट गुण नाही, जोपर्यंत तुम्ही या प्रक्रियेत तुमचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान नष्ट करत नाही. चांगले असणे आणि इतरांकडून तुच्छ वागणूक मिळणे यात संतुलन साधण्याचा प्रयत्न करा. दयाळूपणाने आचरण करा, पण त्यासाठी स्वतःचा बळी देऊ नका. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि आनंदी राहा.